महानगरपालिकेचे लागलेले निकाल राजकारणातील बदमाशांना प्रोत्साहन देणारे आहेत काय? त्यांचं मनोबल उंचावणारे आहेत का? घराणेशाहीच्या विरोधात बोंबा ठोकणाऱ्यांनी उभा केलेले त्यांचे नातेवाईक कसे झाले भुईसपाट? निर्भीड पत्रकारितेच्या प्रतीक असणाऱ्या गौरी लंकेश यांच्या खुनाचा आरोपी कसा झाला जालना महानगरपालिकेचा नगरसेवक? अजित पवार राहणार सत्तेच्या तळ्यात की जाणार पुन्हा बारामतीच्या मळ्यात? मुंबई पुण्यात भाजप जिंकलं आणि बीडमध्ये गुलाल उधळला गेला. हे गुलाल उधळणारे दिवाने अब्दुल्ला कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांवरील सडेतोड भाष्य पहा पुढच्या काही मिनिटांमध्ये. अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेलं तुमचं ब्रॉडकास्ट चॅनल सारांश मध्ये. मंडळी, मी अगोदरच भाजपचं हार्दिक अभिनंदन करतो. भाजपने विरोधी पक्षासह मित्र पक्षालाही खुंटीला टांगून एक हाती सत्ता काबीज केली. विजयाची ही रणनीती राजकीय अभ्यासकांनाही चक्रावून सोडणारी आहे. मी काही अत्यंत महत्वाच्या विषयांवर आज बोलणार आहे. त्यातला महत्वाचा विषय म्हणजे खून, दरोडे, दहशत, गुंडगिरीच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असणाऱ्यांना महानगरपालिकेत मिळालेला विजय, आणि तोही प्रचंड मताधिक्यानं. या कुविख्यात गुन्हेगारांच्या विजयामुळं त्यांना आता राजमार्ग मोकळा झालेला आहे. पुण्यात आयुष कोमकर खून प्रकरणातील तुरुंगात असणाऱ्या श्रीमती सोनाली अंदेकर आणि त्यांच्या सासू लक्ष्मी अंदेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे त्या तुरुंगात असताना. तोही बुद्धिवंतांचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरी पुण्यात. हो, पण आंबेकर कुटुंबियाच्या दृष्टीनं एक मोठी वाईट गोष्ट घडली हो, आणि ती म्हणजे कारागृहात असणारा कुविख्यात गुंड बंडू अंदेकर यांचा झालेला पराभव. मला पुणेकरांचं हे मात्र अजिबात आवडलेलं नाहीये. अहो, जर बंडू भाऊ निवडून आले असते तर सर्व अंदेकर कुटुंबाला पुन्हा एकदा पुण्याची सेवा करण्याची संधी मिळाली असती की नाही? खैर, नियतीच्या पुढे कोणाचं काय चालणार आहे, नाही का? जे पुण्यात घडलं तेच सोलापूरमध्येही घडलं. तेथील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांचा निर्घृण हत्या प्रकरणामध्ये अटकेमध्ये असणाऱ्या, कारागृहात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती शिंदे, त्यांचं नाव आहे शालन. तर शालनताई शिंदे या तुरुंगात असताना 6,000 मतांनी दणदणीत विजय झालेले आहेत. काय ही लोकप्रियता! मला तर ना देशाचा स्वातंत्र्य लढाच आठवत होतो, मला सांगतो. अनेक स्वातंत्र्य सैनिक तुरुंगात असतानाही बाहेरची जनता त्यांच्या नावाचा जयघोष करत असे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी व्हायची. शब्दांच्या व्याख्या काळाप्रमाणे बदलत जातात, हेच खरं. कालाय तस्मै नमः. पुढची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. हा धक्का बसेल ना तुम्हाला थोडासा, पण आता तुम्हाला हे सहन करायचं आहे, कारण आता हे आपली जीवनशैली होणार आहे. मंडळी, तुम्ही सर्वांनी गांभीर्याने विचार करावा अशी ही महत्वाची घटना आहे, आणि ती घडलीये जालन्यात, आपल्या शेजारी. देशभर गाजलेल्या गौरी लंकेश या निर्भीड पत्रकार, जातीयता, अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता, स्त्री हक्क आणि लोकशाही मूल्यांवर ठाम भूमिका मांडणाऱ्या या गौरी लंकेश नावाच्या विदुषीची गोळ्या घालून हत्या केल्याच्या प्रकरणी जामिनावर असणारा आरोपी श्रीकांत पांगारकर, माफ करा मला, श्रीकांत भाऊ पांगारकर अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आणि 2,661 मतांनी त्यांनी सुद्धा खणखणीत आणि दणदणीत विजय मिळवला. आणि तोही आमच्या या आयऱ्या गायऱ्या पक्षाच्या विरोधात नव्हे बरं का, तर तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. मंडळी, असं असलं तरी पुण्यनगरी पुण्यातील कुविख्यात गुंड गजामारणे यांच्या सुविध पत्नी जयश्रीताई यांचा मात्र पराभव झाला हो. खैर, सगळ्यांकडून चुका होतात, तशा पुणेकरांकडून चुका झालेल्याच असतील ना. पुणेकरांच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी व्हायला पाहिजे. मंडळी, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, म्हणजे मला तसे ते विचारावेसे वाटतात. ते हे की हे निकाल गुन्हेगारांना सामाजिक सन्मान देणारे आहेत
आहेत का? का समाजात वाढवणाऱ्या गुंडगिरीला हे प्रोत्साहन देणारे आहेत का? गुन्हेगारी वृत्तीला आदर्श मानणारे आहेत का? की हे निकाल आहेत समाजाच्या बदलत्या मानसिकतेचं प्रतीक? फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र होणार आहे का दाऊद इब्राहिम, मारणे, अंधेकर आणि पांगारकरांचा? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. तुम्हीच विचार करा मंडळी. दोष गुन्हेगारांना द्यायचा की त्यांना तिकीट देणाऱ्या पक्षांना दोष द्यायचा? राजकारण आणि सत्ता आता झाली आहे काही पुढाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या बापाची मालमत्ता. आपल्याच नातेवाईकांना तिकीट देऊन आपला राजकीय खुट्टा बळकट करणाऱ्या नेत्यांचा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र जनतेने चांगलाच खुट्टा उपटलेला आहे. घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या नातेवाईकांचा अशा पराभूत उमेदवारांमध्ये मोठा भरणा आहे. त्यात अजित पवारांचाही गट सामील आहेच. मतदारांनी घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवला आहे. शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान, शिंदेचेच खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती, भाजपचे नेते राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली, अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिन्ही उमेदवार, तर नाशिकमध्ये भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मामे भाऊ अमरावतीतून विवेक कलौटी हे पराभूत झाले. हे सगळे पराभूत झाले पक्षात झटून काम करणाऱ्या व यांच्यावर अन्याय करणाऱ्या या पक्षांना काही प्रमाणात का होईना मतदारांनी हात दाखवलाय आणि प्रामाणिक उमेदवाराला तिकीट न दिल्याचे हे परिणाम त्यांना भोगावे लागले. पण गंमत म्हणजे ठाकरे गटाला हा अनुभव आला नाही. सुनील शिंदे यांचे भाऊ विश्वनाथ महाडेकर यांची आणि मनोज जामसुदकरांची मुलगी हे तिघेही विजयी झाले. पुणे, संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मात्र घराणेशाहीचा मतदारांनी जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे. वा. मंत्री, आपले सन्माननीय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा दोघेही संभाजीनगरातून मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. अर्थातच संजू भाऊंनी केलेल्या व्यापक विकासामुळेच हे सगळं घडू शकलेलं आहे. पुण्यात विनोद घोषाळकरांच्या सुनबाई, दिवंगत गिरीश बापटांच्या सुनबाई, मुक्ता टिळकांचा मुलगा, मुंबईतून प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश, हे सगळे नातेवाईक विजयी झाले. देशातल्या डबल इंजिनचा धूर आता राजकीय नेत्यांच्या घरातूनही निघायला आरंभ झाला आहे. आणि आता हे 3 इंजिन असलेलं सरकार किती वेगामध्ये धावतंय हे पाहण्यासाठी आता महाराष्ट्र टूर झालेला आहे. महाराष्ट्राच्या या प्रगतीकडे आता डोळे लावून हा महाराष्ट्र बसलेला आहे. मंडळी, निवडणुकीत शाहीवरून शिमगा झाला. म्हणजे बोटाची शाही, शिमगा झाला. बोटाची शाही तातडीने निघायची, पण बोटाची शाही तातडीने निघल्याने काही बिघडत नाही. पण लोकशाहीचे मात्र बोटाची शाही पुसली तशी लोकशाही पुसता कामा नये. या लोकशाहीने सगळ्या चांगल्या वाईट मंडळींना जिंकून दिलंय. त्यामुळे त्यांचं स्वागत तुम्हाला करावंच लागेल. गुन्हेगारीविषयी त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असली तरी लागलेल्या आरोपांमुळे ते आरोपी असतातच. पण हा मुद्दा निराळा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यावर नजर टाकली तर त्या 3-4 बाबी अत्यंत प्राकर्षाने जाणवतात. त्यात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर दिलेली प्रतिक्रिया. फडणवीस असं म्हणाले की भाजप हिंदुत्ववादीच असून हिंदुत्व आणि विकासाला वेगळं करता येणार नाही. हिंदुत्व आमचा आत्मा असून त्यानेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचविले. किंबहुना हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे. पूजा पद्धती कोणती असली तरीही देशाविषयी प्रेम असलेला हिंदूच असून आमचे हिंदुत्व व्यापक आहे. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याला भाजपच्या आचरणाची सुद्धा जोड असल्यामुळं इतिहासात कधीही नव्हे असे MIM या पक्षाचे महाराष्ट्रात एकूण महानगरपालिकेमध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. मंडळी, भाजपच्या दृष्टीने ही काही चिंतेची बाब नाही. तर ही चिंतेची बाब खरी ठरायला पाहिजे ते काँग्रेसच्या दृष्टीने. कारण ही सगळी मतं एकेकाळी काँग्रेसचीच होती.
दुसरं म्हणजे भाजपने जे आपले मित्रपक्ष आहेत, भाजपने मित्रपक्षांच्या आधाराला फारकत देऊन शतप्रतिशत भाजप ह्या शतप्रतिशत भाजपकडे कमालीची घोडदौड सुरू केली आहे. तिसरं म्हणजे ठाकरे बंधू वगळता विरोधी पक्ष नच्या बरोबर होता. आणि त्यानंतर चौथं महत्वाचं असं आहे की अजित पवार आणि शरद पवारांचं एकत्र येणं अजितदादांनी भाजपची दादागिरी झुगारून स्वतंत्र झेंडा फडकवल्याने निर्माण झालेले प्रश्न. अजित पवार व भाजप यांच्यामध्ये 3:13 वाजण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. पण आत्मसन्मान हे भाषणाचे टाळीबाज वाक्य असले तरी सत्ता आत्मसुख देणारी असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही विजयाचा गुलालाच्या ऐवजी दादांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे पवार कुटुंबीय खचले असा आता जनप्रवाह निर्माण झाला आहे. आता अजित पवारांसमोर 2च पर्याय उरलेले आहेत. ते म्हणजे नेहमीची दादागिरीची भाषा न करता निमूटपणे भाजपशी जोडून घेणे, आणि दुसरे म्हणजे ज्या राष्ट्रवादीला त्यांनी अंगाई गीत गाऊन झोपवलं होतं त्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जागे करणे एकत्रित येऊन. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या निवडणुकीचा बीडवर काय परिणाम झाला त्याची गंमत सांगतो. महानगरपालिका निवडणुकीच्या यशात कवडीचाही संबंध नसणाऱ्यांनी बीडमध्ये गुलाल उधळला. आपल्याकडे मूल जन्माला येत नाही म्हणल्यानंतर इतरांच्या घरी मूल जन्माला आल्याबरोबर पेढे वाटणं ही गोष्ट स्वागतार्ह आहे आणि मी त्याचं अभिनंदन पण करणार आहे. पण घोड्यावर बसलेल्या नवरदेवाची ना ओळख ना पाळख, तो कोण आहे कुठला आहे काही माहित नाही, पण भरातीचा बँड वाजला की नाचायला सुरुवात केली. अशी नाचायला सुरुवात करणाऱ्यांना हिंदीमध्ये एक म्हण आहे, ती म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. तो भैया ये अब्दुल्ला कौन है ये तो मैं नहीं बताऊंगा, आप ही पहचानिए, आप तो समझदार है ना. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत होता सारांश. जर आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर आपण याला शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला जे वाटलं ते थेटपणे कॉमेंट्स मध्ये लिहा. तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल त्याला फॉलो करा, आणि जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सतीश साळुंखे सारांश या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सारांश. तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी पुन्हा एकदा सारांश मध्ये. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.